पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे दीप उजळवत निराशेचा अंधार घालवायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, कामापुरता मामा ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. चला बघूया आज एका घरातले लोक नेमका कोणाला मामा बनवता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलवूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांना. चालेल ना. हो हॅलो एक ना थांबा मीच हॅलो. हो हॅलो 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 हा फोन द्या. हो हा बोला. हा हॅलो. हा महेश सर बोला बोला. हो हो मुलगी पास झाली. हो हो म्हणजे सर 98.52% मिळाले. वाव. येस येस थँक्यू. हो 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 नाही सर ते छकुल्याचा गुच्छा मिळाला, आपला फुलांचा गुच्छा मिळाला सर. हो हो येस येस ओके सर ओके. अरे देवा. अरे बापरे. हॅलो. हा सकुल वहिनी, सोनाली कुलकर्णी वहिनी. हो 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 आमची शिवा पास झाली. हो हो एक सेकंड देतो. एक सेकंड. ए बाळा फोन घे फोन घे. चौगुले काकांचा फोन आहे. मार्गोळी. सोकुल वहिनी सोनाली कुलकर्णी वहिनी. हॅलो. हा हा ठेवा. थँक्यू सो मच. 98.52. आम्हाला तरी कुठे वाटलं होतं एवढे मिळतील. नाही अभ्यासच नाही करायची, पण मुळात हुशार आहे ना. मिळाले देते की. एवढं काय. एक मिनिट शिवा बोल. हा काका बाबा घ्या. हा घ्या. याच्यात कोण नाही. हॅलो. नाही ओ ओ ओ सोनाली वहिनी. हो अहो वहिनी ते बरेच दिवस झाले मोदक पाठवले नाही. नाही उत्तम. नाही पाठवा ना पुढच्या पाठवा. सगळ्यांना पाठवा मोदक. येस ओके 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 वहिनी ओके. 4 वाजता ऐकू नाही येत. मोदक घातले कानात. चला आपले सेक्रेटरी आलेत कदम काका. ते कशाला आलेत आता? अशी काय करतेस? आपण नवीन गाडी घेतली, आपल्याकडे पार्किंग नाहीये. आपण फ्री पार्किंग साठी अर्ज नाही केलाय. त्यांची सही हवी आपल्याला. देसाईंचं आणि त्यांचं चांगलं आहे. देसाई टपलेत त्याच्यावर. अगं म्हणून तर बोलवलंय त्यांना. म्हटलं जेवायला या. जेवता सही घेऊ. 1 मिनिट. पण एका सहीसाठी जेवण द्यायचं एका माणसाला? येताय कोण? बोलवलंय फक्त. थांबता. पण खाल्लं तर नाही पप्पा करते. आपलं. अरे कदम काका या खांद्याचा जाम भारी. नमस्कार. अगं पाहिलंस का हे? अगं आपलं सेक्रेटरी आले कदम काका. कदम काका नमस्कार. अरे असू द्या. काका तुम्ही बसा, मी पाणी घेऊन आले. इकडे कुठे चाललीस? पाणी. अगं हे घे पेढे. असू दे. वा तुमच्या मुलीला 56 मार्क मिळाले. काका 98.52. वा नाही तेच ते. मला ना खरंच जाम भारी वाटलं. म्हणजे तुमच्या मुलीला घवघवीत यश मिळालं म्हणून तुम्ही आज मला घरी जेवायला बोलवलं. यस खूपच आनंद झाला. हो जाम भारी वाटलं मला. पण आता हा कसा घरगुती आनंद आहे ना. तुमच्या आनंदात माझी कशाला लुडबुड नाही का? असं काय करता काका? तुम्ही आमच्या घरचेच आहात ना. नाही तर काय. काका माझी लेक की तुमची लेक काका? आमची लेक ती तुमची लेक. आमची गाडी ती तुमची गाडी. आई गो काय ग? गाडी म्हटलं तर एकदम आठवलं मला. हो त्या फ्री पार्किंग साठी तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं ना, त्याची सही फक्त राहिली. एकदम आठवलं. हो नाही मी उद्या ऑफिस मध्ये जाऊन काकांची सही घेणार आहे. कशाला आता? काका एवढे घरी आले तर एक सही घ्यायला कितीसा वेळ लागतोय? बरी आहेस ना तू? काका सही करायला आले तिथे. असं उद्या ऑफिस मध्ये. आणि काका असंही फक्त रविवारचीच ऑफिस मध्ये सही करतात, बाकी नाही करत काका. बरोबर ना? अरे असं काही नाही, मी सही करू शकतो आता. मग हे घ्या.
सगळे तयारच आहे एकदम. नाही हरकत नाही, म्हणजे सही करायला काहीच नाही, सही करू शकतो मी. पण अडचण एकच आहे की स्टॅम्प जो आहे ना सोसायटीचा तो घरीच राहिलाय. शिवा पटकन त्यांच्या घरी जाऊन स्टॅम्प घेऊन हॅलो हॅलो. लगेच शिक्का घेऊन द्या. पण काका खूप बरं वाटलं. म्हणजे फक्त सही करायला तुम्ही धावत पडत आमच्या घरी आलात, खूप बरं वाटलं काका. नाही जेवायला आलोय मी. अरे हा जेवायला आलेत काका, माझ्या डोक्यात ए ईशा काय बसली काका जेवायला आलेत, पटकन आमरसपुरी करायचं. आज आमरसपुरीचा बेत करूया. हा आयडिया आहे, जा पटकन आंबे घेऊन या. आलो मी आंबे घेऊन आलो. म्हणजे आता आंबे आणायला जाणार आहे तुम्ही? हो. कुठे? देवगडला. नाही अहो देवगडला नाही, आता नाक्यावर, इथेच नाक्यावर ना हो काका. कोपऱ्यावर. ईशा मी नाक्यावर आंबे घेऊन येतो, तोपर्यंत तू पुऱ्या तळायला घे. हा जा लगेच काका आलो लगेच. ऐका ना कसं वाटतंय तुम्ही आंबे आणायला नाक्यावर चाललंय, तुम्ही किचन मध्ये, मी इथे एकटाच बसलाय, ती खाली गेली. त्याच्यापेक्षा मी जातो, मी नंतर येतो, म्हणजे नंतर आपण जेवणात. नाही स्टॅम्प राहिलाय अजून, तुम्ही नाही स्टॅम्पचं काय, स्टॅम्प उद्या पण घेता येईल. तू बरी आहेस ना ईशा? काका जेवायला आलेत घरी. अरे जेव्हा तुम्ही बोलवलं म्हणून आलो. जेवायला म्हणजे ते काका जेवायला आलं तरी आमरसपुरी व्हेज करणार काका, मला वाटतं नॉनव्हेज चालेल. हा चालेल ना, चालेल. बेस्ट. मग काय बिर्याणी मागू? बिर्याणी हो चालेल. अरे हे बेस्ट झालं. कुठली खाणार बिर्याणी? चिकन की मटन? चिकन पण चालेल, पण बिर्याणी म्हटलं तर मटन. आईची स्पेशालिटी आहे मटन बिर्याणी. काय कमाल बनवते माहितीये काका, काय मटन मॅरिनेट करते, असं दही लिंबू मसाले गरम मसाले, असं एकदम गरम गरम तेल टाकते, असं मस्त तर्री त्याच्यावर, आणि तो असं बासमती राईस काका, त्याचा सुगंध, काजू आणि असं मस्त तळलेला कांदा, त्याच्यावर काजू कोथिंबीर. बापरे. अरे बस झालं बिर्याणी आणा पटकन. म्हणजे तोंडाला पाणी सुटले. स्टॅम्प मिळाला बाबा. घेतली बिर्याणी काय आहे ए चला झोपूया आता, किती वेळ जायचं का? हॅलो खांडेकर. अरे कदम काय काय जेवायला मला. काय जेवायचं काय? अरे जेवायला बोलवलं सर तुम्ही मला. अरे आहे लक्षात आहे का असं? हा जेवायचं ना. ही ना काय करशील ईशा, जेवायचं काकांना कळत नाही. एक काम कर, बिर्याणीचं चाललं होतं ना आपण, बिर्याणी आपण मटन बिर्याणी बनवायची. जा ना पटकन मटण घेऊन या. येस हा मी मटन आणतो. अरे कधी तुम्ही मटण आणणार, कधी ती शिजणार, कधी बिर्याणी होणार? अहो काका मग मटन काय आता घरात कशाला ठेवू? काय बोकड नाही, तो गॅलरी बांधला तो टॉमिक कुत्रा आहे आमचा. बोकड वाटलं तुम्हाला? मी लगेच मटन आणतो. नाही पण ते बरोबर बोलतायत. तुम्हाला माहित नाही, मटण शिजायला जास्त वेळ लागतो. मग किती 5-6 तास जातील काय? आपण एक काम करूया का, म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर आपण चिकन बिर्याणी करूया का? मग चालेल, मला चिकन पण चालेल ना, मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चिकन बिर्याणी चालेल. चालेल. चिकन चालेल. पण चिकन आहे काय घरात? आहे ना, टॉमी खातो ते चिकन आहे. अरे टॉमीचं चिकन मी खाऊ काय? तुम्हाला कळत कसं नाही यार? काय करूया दोघींचं ना, मला काका खरंच कंटाळा आलाय. काका मी काम करतो, मी नाक्यावर जाऊन पटकन चिकन घेऊन येतो. तुम्ही 2 मिनिटं बसा, लगेच येऊ. बाबा मी काय म्हणते, मग जाताय तर मला साक्षीकडे सोडता, माझे फ्रेंड्स वाट बघ. चल ना बाळा. एक मिनिट, मला पासबुक ते प्रिंट करून घ्यायचंय, मला पण स्टेशनला सोडा मग. काका आलो, आम्ही लगेच आलो तिकडे. तुम्ही सगळे जण तुम्ही काय करू? जेवायला आलो तुम्ही इकडे, जेवायला आलो ना. बरोबर. आपण तुम्हाला कळत कसं ना? तुम्ही मला कन्व्हिन्स केलं वासरण इकडे ये जेवायला, इकडे ये जेवायला, म्हणून मी आलो जेवायला इकडे वासऱ्यांनो. सॉरी, एवढे चिडू नका. तुम्ही जेवण देणार म्हणून माझ्या बायकोने पण जेवण केलेलं नाही. माझी बायको पण तिच्या बहिणीकडे गेले. बरं मी तिकडे जाईन जेवायला हो, पण त्या खरेदीला गेले, आता मी कुठं जाऊ जेवायला? बरं
मी इथं यायच्या आधी अर्धा तास गोळी खाल्ली, आता सुरू झालंय माझं. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.